संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी स्पेशल मस्त मोदक दाखवणार आहे। हे बघा, मी नारळ घेतलेले आहे, छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत नारळाचे। बदाम घेतलेले आहेत, 2 विलायची घेतलेले आहेत, मैदा घेतलेला आहे वाटीभर आणि थोडंसं अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे, खसखस थोडीशी घेतलेली आहे, गूळ सुद्धा आहे। चला तर मग मी सुरुवात करते। मिक्सर मधून छान मी बारीक करून घेणार आहे नारळ आणि मस्त लगे बघू शकता तुम्ही मस्त मिक्सर मधून फिरून घ्यायचं आपल्याला नारळ आणि त्याच्यासोबत विलायची सुद्धा टाकायची आहे आपल्याला बारीक होण्यासाठी। छान होती त्याची टेस्ट, छान होते बघू शकता। आणि हे बघा, विलायची सुद्धा मी याच्यात टाकणार आहे। मस्त नारळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, छान बारीक करून घेतलेला आहे मी। आता हे आपल्याला छान टाकायचं आहे। आता मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, त्यात आपल्याला मस्त हे मिश्रण टाकायचं आहे। मी हे वाटण केलेलं याच्यात टाकणार आहे आणि छान एकजीव मस्त आपल्याला लालसर थोडंसं छान तुपात भाजून घ्यायचं आहे। आता मस्त आपल्याला छान तुपामध्ये आणि गूळ टाकून घ्यायचं लगेच। गूळ आपल्याला थोडासा टाकायचा आहे, थोडीशी खसखस टाकायची आहे आपल्याला, तर मी थोडीशी टाकलेली आहे। आणि ड्रायफ्रूट म्हणजे मी फक्त बदाम टाकलेले, बाकी काही नाही टाकलं। तर हे आपलं सारण झालेलं आहे, तर बघू शकता ते किती छान झालेलं आहे। या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। थोडासा रवा तुम्हाला भाजून याच्यामध्ये टाकू शकता, तुपातला छान लागतं ते पण। आता मैदा घ्यायचा आहे आपल्याला आणि रवा टाकायचा आहे थोडासा, त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं चुमुरभर, मोहन टाकायचं आहे आपल्याला, गरम करून थंड करायचं। आता मोहन टाकून मस्त परतून घ्यायचं छान। आता मस्त एकजीव करून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं पीठ आपल्याला, थोडंसं पाणी कोमट करूनच घ्यायचं, मिक्स करून छान व्यवस्थित। आता आपल्याला मिश्रण थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे, जास्त नाही। 5-10 मिनिट आपल्याला असं मुरू द्यायचं आहे, बाकी काही नाही। हे बघू शकता। आता मस्त आपल्याला छान घ्यायचं आहे, छोटे छोटे मोदक करायचे असे मस्त लगे। तर या पद्धतीने करायचं आपल्याला। मस्त आपल्याला छान व्यवस्थित लाटून घ्यायची आहे पोळी छान, बघू शकता। आता मस्त आपल्याला याच्यामध्ये सारण टाकायचं आहे, हे बघा या पद्धतीने छान। तर हे मस्त आपल्याला अशी लेयर करायची, अशी लेयर करायची, अशी लेयर करायची आहे व्यवस्थित। तर ह्या पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचे आहेत। ते बघू शकता मी किती छान बनवलेलं आहे। तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एवढं, हे बघा मस्त आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे। ह्या पद्धतीने आपल्याला मस्त आणि फक्त असं करायचं आहे, बाकी काहीच नाही। लेयर मस्त येतात, हे बघू शकता आता किती छान लेयर पडालेत। तर बाकी काहीच नाही करायचं आपल्याला। तर हे ह्या पद्धतीने बघू शकता। आता आपल्याला मस्त हे छोटंसं काढायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला मोदक व्यवस्थित, हे बघा छान असे करून घ्यायचे आहेत सगळे। मी बनवून घेतलेले आहेत मोदक, छान छोटे छोटे हो कोणते मोठे हो। तर बघा आकार किती छान आलेला आहे, बघा तेलामध्ये मस्त छोटंसं टाकून बघायचं, बघू शकता आता छान झालेले आहे। तर हे बघा मी आता मस्त मोदक टाकणार आहे, बघू शकता किती छान व्यवस्थित तळलेले आहेत आपले मोदक। तर कमी गॅसवर मस्त असे तळायचे आहेत, हे बघा किती छान झालेले आहेत। आता मी पूर्ण करून घेणार आहेत आणि व्यवस्थित बघू शकता खूप खूप मस्त लागतात, टेस्ट सुद्धा आहे, लवकरात लवकर पूजेसाठी पटकन होतात लगे बघा।